15वा श्रेयज्ञान 16वा श्रेयज्ञान 17वा श्रेयज्ञान 18वा। तर फायनली ट्रेनमधून उतरलेलो आहे मी। मांडवी 1 तास लेट आलेली आहे। आता चाललेली आहे वडगावला। आपण बघू शकता मुद्दामून मी ट्रेनमध्ये शूट केलं नाही कारण गर्दी खूप होती आणि बराचसा पब्लिक आलेला आहे गावी। तर गाडी आत्ता वाजलेली आहे 12:15। तर पाऊण तास गाडी लेट आहे। तर बघा किती पब्लिक आहे। सगळे आपली खेड चिपळूण खेड दापोली वगैरे सगळी खेडचीच पब्लिक आहे। आणि तुम्हाला मी दाखवतो बघा पब्लिक बघा किती आहे। हे आहे आपलं खेड रेल्वे स्टेशन आणि आता पूर्ण गाडी बहुतेक खाली झालेली आहे। बघा सगळे आपले गाववाले आहेत, सगळे हे लग्नाला आणि आता सुट्टीच्या निमित्ताने सगळे आलेले आहेत शनिवार रविवार पकडून। आणि हे आपलं खेड रेल्वे स्टेशन आहे। आता आपण जाणार आहोत डेपोमध्ये। बघा आता इथे गर्दी कमी आहे आणि बघा इकडे मागे सगळे डब्बे खाली आहेत। स्टेशनमध्ये गर्दी सुद्धा नाही आहे, बरीचशी पब्लिक उतरलेली आहे खाली। कृपया प्रवाशांनी लक्ष द्या, गाडी नंबर 16346 मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस बघा इकडे सगळं खाली आहे। रविवार असल्या कारणानं गर्दी कमी आहे। आणि मी आता स्टेशनमधून बाहेर पडतोय आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की आपल्या रेल्वे स्टेशनला बाहेर पावसाळ्यामध्ये पहिला त्रास व्हायचा, आता खूप डेव्हलप केलं आहे खेड रेल्वे स्टेशन। तर बघूया आपण बाहेरून लूक रेल्वे स्टेशनचा। ही तिकीट विंडो आहे खेड रेल्वे स्टेशनची, तिकीट घर आहे इथे। जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा पहिलंच हे तिकीट काउंटर आहे आणि खूप छान अशी शेड वगैरे आहे इकडे बघा पार्किंगसाठी। त्या साईडला सुद्धा तिकडे काम चालू आहे शेडचं। इकडे बाईक पार्किंगसाठी आहे, बाहेर रिक्षा वगैरेसाठी आहे। इकडे पिकअप ड्रॉप, इकडे पिकअप ड्रॉप आहे, ॲटो रिक्षा स्टँड आहे, बस स्टँड सुद्धा आहे, वाहनतळ सुद्धा आहे। बघा इकडे खूप आता रुंदीकरण करून पावसाचा इकडे बाईक पार्किंग आहे सगळी इकडे। इथे तुम्ही बाईक पार्क करू शकता आणि इकडे ॲटो रिक्षा आहेत, तुम्हाला इथून रिक्षा इझी मिळू शकते खेड बस डेपोला जाण्यासाठी। आणि हे बघा छानपैकी आता हे डेव्हलप केलं आहे खेड रेल्वे स्टेशन, पुढपर्यंत आहे। किती पब्लिक असला किती गर्दी असली तर इथे पब्लिक मावू शकतं। आणि खास करून पावसाळ्याचा पहिला खूप त्रास व्हायचा पण आता तसं होणार नाही, खूप छान झालेलं आहे। आणि दोन्ही साईडला पिकअप शेड आहे, तुम्ही बघू शकता। या साईडला सुद्धा हे बघा इकडे रिक्षा स्टँड आहे, इकडे सुद्धा रिक्षा आहेत। खेड डेपोला जायचं असेल तर डेपोमध्ये सुद्धा जाण्यासाठी आहेत। तुम्हाला कुठे गावात न्यायचे असेल तर गावात सुद्धा जाऊ शकता। पुढपर्यंत पूर्ण पिकअप शेड आहे आणि हे आहे आपलं खेड रेल्वे स्टेशन। तर मित्रांनो मी आत्ता चाललो आहे घरी, तर मी आता जाणार आहे हायवेला, मुंबई गोवा हायवेच्या इथे आणि तिथून बस पकडणार आहे कारण मला खूप लांब जायचं आहे अजून। तर थोडं पुढे आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो। हे बघा इथे रेल्वे इंजिन, कोकण रेल्वेचं इंजिन खूप छान असा इथे स्टॅच्यू बनवलेला आहे। तर चला आपण आता जाऊया। स्टेशनमधून बाहेर पडल्याच्या नंतर हे बघा मी इकडं आता सर्व्हिस रोडला आलो, स्टेशनमधून बाहेर पडलेलो आहे आणि हे आपलं खेड रेल्वे स्टेशन आहे। इकडे इकडून
गाडी जाते. इकडून बघा या रोडनी सरळ गेलं तर आपण खेड रेल्वे स्टेशनला सुद्धा जाऊ शकतो. इकडून हायवेनसुद्धा जाण्यासाठी आहे. तर मी आता इकडून या सर्व्हिस रोडनी चालत चाललो आहे हायवेला. तर आता इथून आपण समोरच हायवे आहे, मुंबई गोवा हायवे. तर तिथे मी जाणार आहे. आणि आता खेड चिपळूण. तर मित्रांनो मी आता लवेलला आलो आहे आणि रिक्षामध्ये भेटलो आहे. आपले गाववाले आहेत शुभम रेंजे, त्यांची रिक्षा आहे. विनोद भाऊ चला. हां, हे दरवर्षी आपल्याला भेटतात विनोद भाऊ. हां, ही रिक्षा आहे, ते बरेच वेळा बघितले आपण. तर आता मी निघतोय. हा लवेल नाका आहे. उशीर झाला, 1:30 वाजला आहे आणि आता चाललोय घरी मेट्यामध्ये पाटीलवाडीत. तर फायनली आज ट्रेनला गर्दी पण होती, रविवार असून सुद्धा, कारण इकडे लग्न पण खूप आहेत, गावी पण लग्न आहेत, मुंबईत पण लग्न आहेत. त्याच्यामुळे ट्रेनला गर्दी खूप होती आणि खेडला उतरलो. त्यानंतर मला जवळजवळ अर्ध्या तासाने एस टी भेटली खेड चिपळूण. तर त्या गाडीने आलो लवेलला, थोडा चहा वगैरे प्यायलो आणि आता रिक्षात बसलो आहे. तर आता चाललो आहे घरी. तर उद्या सोमवार आहे, उद्या पुन्हा मी येणार आहे लवेलला दुसऱ्या कामासाठी. तर मित्रांनो एन्जॉय. हा आपला सर्व्हिस रोड आहे, मेटे अंजनी रेल्वे स्टेशनला जाणारा. तर फायनली मी आत्ता कलमात येऊन पोचलेलो आहे. बस ही गाडी इथे उभी आहे. येऊन कलमात पोचलेलो आहे. ही आहे आपली रेंजेवरची रिक्षा. आणि हा भाऊ मला सोडायला आला होता लवेलातून. तर आम्हाला फायनली लवेलला येऊन इथे कलमात येऊन पोचलो आहे आणि आत्ता घरी जातो. तर थँक्यू आल्याबद्दल, कारण आमचे सगळे रिक्षावाले गेलेत मुंबईमध्ये. जा मग. आणि कुलस्वामिनी हनुमान प्रसन्न ही आपल्या आईनी रेंजेवरची रिक्षा आहे, लवेलला असते आणि हा भाऊ या रिक्षावरती असतो. तर मित्रांनो ही आपली व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो, कारण आता मी चाललो आहे घरी, फ्रेश वगैरे होईन. बाकीचे व्हिडिओ आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर चला इथेच थांबूया. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रकाश बोटे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.